प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 9 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। प्रेक्षकांनो, 2 नवीन मालिका चालू झाल्यामुळे वेळ मॅनेज होत नाहीये। प्लीज थोडंसं ॲडजस्ट करा माझ्यासाठी। बयोचा रिव्ह्यू मी स्किप करणार नाही, पण कधी कधी असं दुसऱ्या दिवशी देत जाईल रात्री जर उशीर झाला तर। आपण बघतोय की बयो टेन्शनमध्ये असते, कसं सुधरवायचं तिच्या बाबांना याचा विचार करतेय। शुभमकर तिला समजवतात। बयो त्यांना म्हणत असते की बाबाची चोरी करायचा आजार मला सोडवायचा आहे। शुभमकर म्हणतात, हे बघ, आपल्याला दोन्ही बाजूनी विचार करायला हवा। त्यांचं बीपी वगैरे सगळं नॉर्मल आहे, पण त्यांचं शरीर, हे बघ, आरोग्यावर आणि मनावर शरीराचा परिणाम असतो, त्यामुळे त्यांना फिजिकली ट्रान्सफॉर्म करणं जास्ती गरजेचं आहे। बयो म्हणते, बाबा तुम्ही मला मदत कराल का त्यांचं मानसिक आरोग्य ठीक ठेवण्यासाठी? मग शुभमकर म्हणतात, प्रश्नच नाही बयो, तू जे जे करशील त्यात मी तुझ्या सोबत आहे। सुमन तिथेच आहे। आता सुमन म्हणते, हा, त्यांच्यासोबत त्यांना व्यायामासोबत पौष्टिक पण खायला द्यायला हवं। शुभमकर म्हणतात, ते पण सुरू करावंच लागेल। आता बयो म्हणते, तसं तर ते घरचंच खातात, वेगळं काय देणार? मग ही सुमन म्हणते, अगं औषधी काढा देऊ आपण, लिंबू, कडुलिंब, कारलं सगळं टाकायचं, वनस्पती पण टाकायची, हो की नाही दादा? शुभमकर म्हणतात, बरोबर बोलती हा सुमन। आणि प्रेक्षकांनो, यांनी त्या बौलेची खूप फजिती केली आहे। सुमन म्हणते, बयो आमचं नाही ऐकणार ते, तुझं ऐकतील ते। बयो म्हणते, मी सगळं करेल त्यांना चांगलं करण्यासाठी। बयो शुभमकरांना थँक्यू म्हणते आणि आता तिथून निघून जाते। आता बयो तिच्या जन्मदात्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे बिचारी। आता शुभमकर सुमनला म्हणतात की काय गं, हे काढ्याचं काय काढलं मध्ये? सुमन म्हणते, दादा आता बघ, त्याला असे कडू काढे पाचते ना की तो घाबरून पळायला पाहिजे, आणि त्याला त्या काढ्याने काही होणार नाही याची जबाबदारी माझी, आणि किती झालं तरी मी डॉक्टरची बहीण आहे बरं का। मग आता हे शुभमकर म्हणतात, कदाचित आपण करतोय ना ते चुकीचं असेल सुमन, पण अशा माणसांना वटणीवर आणण्यासाठी असेच उपाय करावे लागतात। हे बघ, शरीराला कुठली इजा होऊ नये याची काळजी आपण घेऊच। पण अगं सुमन, एकच वाईट वाटतंय की तिच्याशी खोटं बोलावं लागतंय ग बयोशी, पण तिच्या आईचीच टेक्निक वापरतोय आपण, जशाच तसं, आणि दोघंही हे बहीण भाऊ हसायला लागतात। पण आता या बौलेची मजा येते। पहाटे पहाटे बयो त्याला उठवते, सकाळचे 7 वाजलेले असतात। आता हा बौले घाबरून उठतो, अगं बयो काय झालं काय झालं? बयो म्हणते, उठा बाबा। सुनील म्हणतो, मला सगळे मध्यरात्री का उठवतात? बयो म्हणते, अहो बाबा 7 वाजलेत, उठा उठा, आपलं ठरलंय ना व्यायाम करायचा आहे, आजपासून सुरुवात करायची आहे। आता ते म्हणतात, अगं बाई माझी झोप होऊ दे। बयो म्हणते, व्यायाम झाल्यावर हवं तर झोपा, पण आता उठा, चला चला उठा। पण सुनील खूप कारणं देतो, अगं मला कसं तरी होतंय। मग बयो म्हणते, सकाळचा वारा घेतला ना तुम्ही, छान मस्त फ्रेश वाटेल तुम्हाला, चला चला चला। बयो बळजबरी उठवतेच त्यांना। आता हे फ्रेश व्हायला गेलेत बौले। सुमन स्वयंपाकघरात असताना बयो म्हणते, अगं आत्या तू कशाला लवकर उठलीस? सुमन म्हणते, तुझ्या बाबांना माणसात आणायला हवंय, त्यासाठी तुझी मदत नको का करायला? हा काढा घे आणि पाच तुझ्या बाबाला। बयो म्हणते, कसला काढा आहे हा? सुमन म्हणते, अगं हा काढा ते रोज प्यायले ना तर त्यांना दारू प्यायची इच्छाच होणार नाही। आता झालं, बौले आले तिथे आणि ते म्हणतात, चहा टाका मला। मग सुमन म्हणते, अरे बाबा आजपासून चहा बंद, आजपासून तू हा काढा प्यायचा। सुनील म्हणतो, काढा? बयो म्हणते, बाबा पिऊन तर पहा, खूप मस्त आहे बाबा, हा काढा खूप गुणकारी आहे, तुम्ही पिऊन तर बघा, खूप छान वाटेल तुम्हाला। पण आता तो सुनील वास घेतो त्या काढ्याचा आणि तिथून पळून जातो, आणि बयो त्याच्या मागे, सुनील तिच्या पुढे। अरे देवा, बयोची आणि सुनीलची घरात धावाधाव चालू आहे। मजा आला हा सीन बघायला। सुमन फार एन्जॉय करते हा सीन। शेवटी बयो चिडते आणि म्हणते, काय लहान मुलांसारखं करताय तुम्ही, प्या म्हणलं ना काढा। सुनील म्हणत असतो, नाही ग बाई, तो किती कडू आहे, मी नाही पिणार। आता तेवढ्या शुभमकर येतात आणि म्हणतात, काय झालं बयो? बयो म्हणते, बघा ना बाबा, काढा नाही पितेत बाबा। मग आता शुभमकर म्हणतात, असं काय करता सुनील राव, तुम्हाला तुमची तब्येत बरी करायची आहे की नाही? तुम्हाला काढा तर प्यावाच लागणार, मी डॉक्टर आहे की नाही, माझं ऐकावं लागेल तुम्हाला। काढा पिऊन झाल्यावर घाम गाळायचा आपल्याला खूप। आता सुनीलला आलंय टेन्शन, याला कसंही करून त्रास देऊन याला इथून घालवणं आहे यांना। आता शुभमकर म्हणतात, हे बघा, मी तुमची माफी पण मागितली आहे की नाही, चला बरं लवकर काढा प्या। काय सुनील राव, ऐका ना माझं, हो की नाही, मी मागितली आहे ना माफी, चल आण बरं बयो तो काढा आणि इकडे। शुभमकर असे बघताय सुनीलकडे। आता तो सुनील म्हणतो, नाही नाही, मी उद्यापासून दारू पण नाही पिणार, चहा पण नाही पिणार, हवं तर पाणी पण नाही पिणार, पण तो काढू नकोय मला, खूप घाण आहे ग तो काढा, बयो कडू आहे ग, मला नको। पण आता बयो म्हणते, आत्ते त्यांचा हात धर बरं। आता शुभमकर पण हात धरतात त्यांचा आणि बळजबरी त्यांना पाजतातच बाई तो काढा। सुनीलने कसाबसा तो काढा प्यायलाय आणि आता मात्र मजा आली आहे प्रेक्षकांना पुढे। आता ते सुनीलला म्हणतात, चला आपल्याला व्यायाम
व्यायाम करायचा आहे. सुनील म्हणतात, छी किती घाण होता काढा, हे बघा आता काढा पिलोय मी काही करणार नाही आता. आता शुभंकर म्हणतात, हो चला तुमच्या आरोग्यासाठी करतोय ना आम्ही. बयो पण म्हणते, हो चला आता, चला बरं बाबा ऐकायला लागेल तुम्हाला आमचं. आता सुनीलला घेऊन जाते बयो बाहेर. पण आता सुमन खूप हसायला लागते आणि म्हणते, दादा काय मजा येते ना, त्याच्याकडून ना असा व्यायाम करून घे की तो आजच पळून गेला पाहिजे. आता शुभंकर म्हणतात, नाही ग सुमन, शहाणा माणूस येतो, एवढा सहजासहजी नाही निघून जाणार. तो जरी जन्मदाता असला ना बयोचा, तरी मी तिचा पालन करता बाप आहे. आणि मग सुमन म्हणते, आणि रक्षण करता सुद्धा. शुभंकर म्हणतात, चल चल सुमन पुढच्या कार्यक्रमाला जाऊ. आता यांनी सुनीलला सूर्यनमस्कार काय 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 करायला लावलंय विचारू नका. त्या सुनीलला काही खाली वाकायला जमत नसतं. शुभंकर त्याला वाकायला लावताय, जोर जोरात दाबतायत त्याची पाठ. बयोला हे सगळं कळत नाहीये, मजाच नाही का. असो, पण गौतमी पहाटे पहाटे उठली आहे आणि तिला हा गोंधळ सगळा ऐकू आलाय. सुनील म्हणत असतो, नाही बाबा मला नाही जमत व्यायाम करायला, मी चाललो आता झोपायला. म्हणत असे, मोठा श्वास घ्या, पोटात साठवा. आता सुनील म्हणतो, आयुष्यभर दारू साठवली आहे ना पोटात मी. बयो म्हणते, तीच बाहेर काढायची आपल्याला आता, चला चला घ्या मोठा श्वास. सुनील म्हणतो, नाही बाबा नाही, आता मी आयुष्यभरही दारू पिणार नाही, नाही नाही मी नाही करणार आता व्यायाम. बयो म्हणते, एक मिनटं थांबा, तुम्हाला बसून जमत नाहीये ना, आपण सूर्यनमस्कार करू. मग बयो त्यांना नमस्कार करून दाखवते. आता हे सुनील भोले नुसते हात जोडून नमस्कार करतात. बयो म्हणते, मी करते तसं करा. आता सुनील रडायला लागलाय बिचारा. खूप मजेशीर भाग होता प्रेक्षकांनो. गौतमी तिच्या खोलीतून बघते आणि विचार करते, काय वेळेपणा चाललाय यांचा या सकाळी सकाळी. शुभंकरांनी आणि बयोने मिळून बावळं केलंय सुनीलला. सुनील म्हणत असतो, झालं. गौतमी आणि रमाकांत सगळा तमाशा बघताय खिडकीतनं. सुमनला पण मजा येते हे सगळं बघायला. शुभंकर म्हणतात, नाही यांचा स्टॅमिना वाढवावा लागेल, आता गावठी व्यायाम घ्यावे लागतील. आता हा सुनील म्हणत असतो, नको बाबा नको, मी गावठी व्यायाम नाही करणार, बयो तूच व्यायाम घे. आता रमाकांत आणि गौतमीचं बोलणं दाखवलंय. गौतमी म्हणत असे, मुद्दाम करतोय का शुभू हे सगळं. रमाकांत म्हणतो, काही सांगता येत नाही, दादा फार डेंजरस आहे. चला वहिनीनू जाऊन बघूयात आपण काय चाललंय. आता गौतमी तिथे येते, विचारते शुभंकरांना काय चाललंय. शुभंकर म्हणतात, त्यांची लाईफस्टाईल बदलतोय आम्ही. आणि आता शुभंकर तिथून निघून जातात. आता या सुनीलला वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करायला लावतात बयो आणि सुमन. हात वर करा, पाय खाली करा वगैरे वगैरे. पण आता मात्र घरात गेल्यानंतर सुमनने अजून एक काढा केलाय आणि म्हणते, हा दुसरा काढा दे तुझ्या वडिलांना. अगं व्यायाम झाल्यावर प्यायचा असतो हा काढा. मीरा आली आहे आणि ती म्हणते, मला चहा दे बरं आत्या. सुमन म्हणते, थांब जरा, काढा दिल्यावरती मी तुला चहा करते. मग आता ही म्हणते, काढा कोणासाठी करते. मग सुमन म्हणते, बयोच्या बाबासाठी. पण आता इरा हसायला लागते आणि म्हणते, त्यांना कशाला काढा पाहिजे. सुमन म्हणते, अगं त्यांची दारू सुटायला आम्ही प्रयत्न करतोय. इरा मोठ्याने हसते. बयो म्हणते, काय झालं ग हसायला. मग आता इरा म्हणते, बयो कुत्र्याचं शेपूट सरळ होताना कधी बघितलंयस का तू. नाही म्हणजे बयोच बघा ना, ती मेडिकलची स्टुडंट असली तरी मोलकरीण म्हणूनच शोभून दिसते की नाही जास्ती. सुमन ओरडते आणि म्हणते, काय बोलतेस ग इरा. इरा म्हणते, अगं खरं तेच बोलते मी, किचन मध्ये किती परफेक्ट दिसते बयो. बयोला म्हणते, तुझा बाप दारुडा आहे आणि आयुष्यभर दारुडाच राहणार. आता निघून जाते ती असे टोमणे देऊन. तर आता सुमन म्हणते, जाऊ दे बयो, तू नको वाईट वाटून घेऊ, ती कशी आहे तुला माहिती आहे ना. बयो म्हणते, नाही ग आत्ते, मी इराचं बोलणं कधीच मनावर घेत नाही. मला जे करायचं ते तुम्ही करणारच आहे. मी माझ्या वडिलांना सुधरवणार म्हणजे सुधरवणार. आता सुनील जाम थकलाय आणि आता तो रमाकांतला म्हणत असतो, अरे मी थकलो रे बाबा. गौतमी रागाने बघत असते त्याच्याकडे. सुनील म्हणतो, माझी बाजू का घेतली नाही तुम्ही तिथे म्हणायला पाहिजे होतं ना व्यायाम करू नको वगैरे वगैरे. रमाकांत म्हणतो, ए बाबा आम्ही तुला ओळखतो, तुझी ओळख कशी सांगणार होतो आम्ही शुभू दादा समोर. आता सुनील म्हणतो, माझे पाय चेप रमाकांत. रमाकांत म्हणतो, ए मी रमाकांत शेट आहे, मला सांगतो काय पाय चेपायला. आता हा पुन्हा धमकी देतो, माझे पाय दुखत असताना मी चालत जाईल घरातून, चेप माझे पाय. मग गौतमी म्हणते, रमाकांत भाऊजी चेपा त्याचे पाय. रमाकांत आता रागाने बघतो गौतमीकडे आणि म्हणतो, ओ वहिनीनू, मी ह्याचेच पाय चेपू काय. गौतमी म्हणते, त्याचे पाय चेपल्यामुळे काय तुमच्या हाताला भोकं पडणार आहेत का, मी सांगते ना चेपा पाय. आता रमाकांत पाय चेपतोय तेव्हा याला बरं वाटतंय खूप सुनीलला. प्रेक्षकांनो, आजपासून ना मी काय करेल की रात्री तू भेटशी नव्याने आणि बयोचा रिव्ह्यू तुम्हाला देईल. आधी भेटशीचा देईल, मग बयोचा देईल आणि मग गुन्ह्याला माफी नाहीचा रिव्ह्यू तुम्हाला मी सकाळ देईल. थोडंसं ना वेळ मॅनेज करायला माझी गडबड होतीये, तेवढं माझ्यासाठी ऍडजस्ट करा. मन येते तिथे एकदम. रमाकांत पाय काढून घेतो आणि म्हणतो, कसा आहेस रे सुनील दादा, बरं आहे का
का तू? पायबी दुखताय का तुझे? सुमन नुसती बघते रमाकांतकडे आणि गौतमी पण तिथेच आहे. सुमन म्हणते, विचारपूस करताय त्याची का सेवा करताय? रमाकांत म्हणतो, अगं काहीतरीच काय बोलतेस सुमन, पाहुणे आहे ना आपले, तब्येतीची चौकशी नको का करायला? आता सुमन हसते आणि गौतमीला संशय येतो सुमनचा. मग आता बयो पुन्हा दुसरा काढा घेऊन येते. सुनील म्हणतो, नाही गं बाई, आता नाही पिणार मी काढा, प्यायलो ना मी सकाळी. बयो म्हणते, काका तुम्ही त्यांचे हात पकडा बरं. रमाकांत म्हणतो, हो पकडतो. आता पुन्हा एकदा सुनीलला एक विचित्र आणि विक्षिप्त असा काढा देण्यात आलाय. तोंड बघा या सुनील काकांचं. मागात पडलं त्यांना सगळं. बयो म्हणते, आता असेच काढे प्यायचे रोज. व्हेरी गुड. आणि आता हे सुनील म्हणत असतात, काढ्यापेक्षा विष द्या मला. सुमन म्हणते, उद्या देतो ना, काही हरकत नाहीये. आता गौतमीला संशय येतोय बरं का सुमनचा. सुमन म्हणते, अगं बयो मस्करी करते मी, चल बरं माझ्याबरोबर, भरपूर कामं पडली आहेत आपल्याला. आता सुनील ते गेल्यानंतर रमाकांतला म्हणतो, बघत काय राहताय तुम्ही सगळेजण? अरे ते दोघं जण किती त्रास देत आहे मला. तुम्ही काहीच नाही करत आहे मला, मी त्रास द्यायला आलोय, घ्यायला नाही आलोय. हे लोक नक्की मला विष पाजणार एक दिवस. आता गौतमी विचार करते, नक्की या शुभंकरचा आणि सुमनचा काहीतरी मोठा डाव आहे. काय डाव आहे ना ते शोधून काढावं लागेल. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 9 जुलैचा रिव्ह्यू पूर्ण केला. पुढे आपण बघतोय शुभंकर म्हणतात, त्या सुनीलला ना आपण लवकरात लवकर बयोच्या आयुष्यातून काढू. आणि पप्प्यादादाने त्यांना फोन करून कळवलंय की सुनीलला ओळखणारा एक माणूस सापडलाय. शुभंकर म्हणतात, आजच त्या सुनीलला निरोप देऊ. आवडला ना रिव्ह्यू? मग चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.